नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 इयर बुक सिम्प्लिफाईड पब्लिकेशन ची बुक आहे, त्यामधून आपण काही महत्त्वाचे ॲप्स आणि पोर्टल दिलेले आहे। सॅम्पल कॉपी आहे, त्यामधून हे घेत आहे मी। जास्त नाही आहेत, थोडेसेच आहेत, पण महत्त्वाचे आहेत बघा। पहिलंच पोर्टल दिलेलं आहे यू विन पोर्टल। यू विन पोर्टल दिलेलं आहे, UWIN, लक्षात घ्या बरोबर पोर्टलचं नाव। आणि ते कशा संदर्भात आहे ते आपल्याला बघायचे आहे। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी देशव्यापी युविन पोर्टलचे अनावरण केले आणि ते आहे गर्भवती महिला आणि मुलांसाठी लसीकरण सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे। प्लॅटफॉर्म लसीकरण प्रक्रियेला पूर्णपणे डिजिटल करून दरवर्षी 2.9 कोटी गर्भवती महिला आणि 2.6 कोटी अर्भकांना त्याचा आधार म्हणजे देईल। या पोर्टलमुळे एवढ्या लोकांना म्हणजे एवढं गर्भवती महिला आणि अर्भकांना त्याचा फायदा होणार आहे। त्याचं अनावरण कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। केव्हा केलं? तर 29 ऑक्टोबर 2024ला। कोणासाठी आहे ते? गर्भवती महिला आणि मुलांच्या लसीकरणासाठी, जे छोटे लहान म्हणजे अर्भक किंवा लहान मुलं आहेत त्यांच्या लसीकरणासंदर्भात आहे। UN पोर्टल महत्त्वाचे आहे। अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे पोर्टल महत्त्वाचे आहे। सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकामध्ये हे पोर्टल दिलेले आहेत बघा। त्यानंतरचा दुसरा पोर्टल आहे ई-मिग्रेट पोर्टल म्हणून। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर। आपल्याला यातून अजून दुसरे पण प्रश्न तयार होत असतात। परराष्ट्र मंत्री कोण आहेत? म्हणजे एस जयशंकर। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्ली येथे ई-मिग्रेट वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले। ई-मायग्रेट पोर्टल भारतीय स्थलांतरितांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गतिशीलता चॅनलला प्रोत्साहन देते। तर लक्षात ठेवायचं हे कशा संदर्भात आहे? तर हे कशा संदर्भात आहे तर जे भारतीय स्थलांतरितांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गतिशीलता देण्यासाठी ई-मिग्रेट पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। त्यानंतरचं आहे युवा संगम पोर्टल। कोणतं पोर्टल आहे? युवा संगम पोर्टल। युवा संगम पोर्टलबद्दल बघत आहोत आपण। युवा संगम पोर्टल शिक्षण मंत्रालयाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत युवा संगमच्या 5व्या टप्प्यासाठी नोंदणी पोर्टल सुरू केले आहे। आणि युवा संगम हा केंद्र सरकारच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तरुणांमधील संपर्क मजबूत करण्यासाठीचा उपक्रम आहे। 18 ते 30 वयोगटातील युवक युवा संगम पोर्टलवर नोंदणी करून सहभागी होऊ शकतात। म्हणजे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तरुणांमधील संपर्क मजबूत करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत म्हणजे अंतर्गत युवा संगम 5व्या टप्प्यासाठी नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। याच्यातून करण्यात आलं कोणतं? एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत हे युवा संगम पोर्टल तयार करण्यात आले आहे। कोणत्या मंत्रालयाचे आहे? तर शिक्षण मंत्रालयाचे आहे। तर केवळ 5व्या टप्प्याच्या अनावरण केव्हा झालं? 10 ऑक्टोबर 2024 लक्षात ठेवायचं। त्यानंतर आहे व्हिजिनेस्ट पोर्टल। लक्षात ठेवायचं व्हिजिनेस्ट पोर्टल म्हणून आहे। हे कसे संदर्भात आहे? केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरीश सिंह यांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या व्हिजिनेस्ट फॅशन फोरकास्टिंग इनिशिएटिव्ह या द्विभाषिक वेब पोर्टलचे अनावरण केले। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने हे पोर्टल विकसित केलेले आहे। आणि व्हिजिनेस्ट हा भारतातील पहिला फॅशन अंदाज उपक्रम आहे। म्हणजे फॅशन संदर्भातील भारतातील पहिलाच उपक्रम किंवा पोर्टल आहे व्हिजिनेस्ट पोर्टल, लक्षात ठेवायचं। त्यानंतर आहे शी-बॉक्स पोर्टल। केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2024 रोजी शी-बॉक्स पोर्टल सुरू केले। हे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंदणी आणि देखरेख करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ आहे। शी-बॉक्स पोर्टल तसं आधी पासूनच आहे, 2018 पासून
पण माहीत नाही आता नवीन मंत्रालयाने पुन्हा सुरू केलं असणार, त्यामुळे दिलं असणार या ठिकाणी दिनांक 19. नाहीतर आपल्याला सी बॉक्स पोर्टल कशा संदर्भात आहे हे आपल्याला माहीत होतं. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या शी बॉक्स पोर्टल लक्षात ठेवायचं. तारीखबद्दल मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण पुस्तकात दिलेली आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे परिवेश 2.0 पोर्टल. परिवेश 2.0 पोर्टल कशा संदर्भात आहे हे आपण बघत आहोत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 1972च्या वन्यजीव कायद्याच्या, म्हणजे बघा वन्यजीव कायदा केव्हाचा हा आपण आपल्याला लक्षात ठेवायचा, 1972च्या वन्यजीव कायदा च्या अनुसूची 4 अंतर्गत सूचीबद्ध विदेशी पाळीव प्राण्यांची नोंदणी राज्य वन्यजीव विभागाकडे परिवेश 2.0 पोर्टलद्वारे 6 महिन्याच्या आत अनिवार्य केलेले आहे. परिवेश 2.0 हे जंगल, वन्यजीव आणि किनारी नियमन क्षेत्र मंजुरी यांचे ऑनलाईन संमिश्रण आणि निरीक्षण करण्यासाठी वेब आधारित ॲप आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेले परिवेश 2.0 पोर्टल हे कशासाठी आहे तर जंगल, वन्यजीव आणि किनारी नियमन क्षेत्र मंजुरी यांचे ऑनलाईन संमिश्रण आणि निरीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. त्यानंतरचं आहे NMR पोर्टल. NMR पोर्टल काय आहे? NMR पोर्टल याबद्दल बघत आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारतातील नोंदणीसाठी पात्र असलेल्या सर्व MBBS डॉक्टरांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी पोर्टल सुरू केलेलं आहे. NMR म्हणजेच नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल, म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. हे कोणासाठी आहे? MBBS झालेल्या डॉक्टरांसाठी तयार करण्यात आलेले आहे NMR पोर्टल. त्यानंतर आहे KDWS पोर्टल. KDWS पोर्टल हे कशा संदर्भात आहे? केंद्र सरकारने 16 ऑगस्ट 2024 रोजी कृषी निर्णय समर्थन प्रणाली, मराठीमध्ये KDDS पूर्ण रूप आहे कृषी निर्णयक्षम प्रणाली. काय आहे? कृषी निर्णयक्षम प्रणाली. 16 ऑगस्ट 2024ला हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. हे एक उपक्रम आधारित भूस्थानिक प्लॅटफॉर्म असून शेतकऱ्यांना हवामान, भूजल पातळी, मातीचे आरोग्य, जलाशयाची साठवण पातळी इत्यादीची माहिती देईल आणि उपग्रह प्रतिमांसारख्या डेटाचा समावेश करेल. कृषी आणि शेती कल्याण मंत्रालयाने हे पोर्टल विकसित केलेले आहे. हे जे KDWS पोर्टल आहे कोणी तयार केलेलं आहे तर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने तयार केलेले हे पोर्टल आहे. अंतराळ विभागाच्या RIST-1A आणि व्हिडास चा वापर करून कृषी DWS प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं. ते कशा संदर्भात आहे तर हे शेतकऱ्यांना हवामान, भूजल पातळी, मातीचे आरोग्य, जलाशयाची साठवण इत्यादीची माहिती या पोर्टलवर मिळणार आहे. KDWS पोर्टल आणि हे ते कोणत्या मंत्रालय? कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे आहे. त्यानंतरचं दुसरं पोर्टल किंवा ॲप आहे प्लेडवॉच इंडिया ॲप. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी 13 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय जल आयोगाच्या फ्लॅडवॉच इंडिया 2.0 मोबाईल ॲपचे अनावरण केले. हे ॲप लोकांना इंग्रजी आणि हिंदीमध्ये रिअल टाईम पुराची माहिती आणि 7 दिवसाचा अंदाज प्रदान करेल. म्हणजे जे पूर वगैरे जर येणार असेल ते आणि 7 दिवसाचा अंदाज म्हणजे हवामानाचा अंदाज देण्यासंदर्भात आहे हे फ्लॅडवॉच इंडिया ॲप. त्यानंतरचे आहे अमृत ज्ञान कोश पोर्टल. हे केंद्रीय विज्ञान आणि
तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 12 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे नागरी सेवा प्रशिक्षण संस्था अधिवेशनात अमृत ज्ञानकोश पोर्टल आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल सुरू केलेले आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर हाती ॲप आसाम आणि उर्वरित ईशान्य प्रदेशातील वाढत्या मानव आणि हत्ती संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आरण्यक या अग्रगण्य जैवविविधता संवर्धन संस्थेने हाती ॲप आणि सर्वसमावेशक सौर कुंपण मॅन्युअलचे अनावरण केले आहे. 10 ऑगस्ट 2024 रोजी या ॲपचे अनावरण करण्यात आलेले आहे. हाती ॲप हे कशा संदर्भात आहे तर मानव आणि हत्ती संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे आणि आरण्यक या अग्रगण्य जैवविविधता संवर्धन संस्थेने हे तयार केलेले आहे. त्यानंतर आहे निवाहिका पोर्टल. केरळमध्ये कालिकत येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने 4 ऑगस्ट 2024 रोजी निवाहिका नावाचे अत्याधुनिक वेब पोर्टल सुरू केलेले आहे. या नाविन्यपूर्ण पोर्टलचे उद्दिष्ट संस्था डेटा कसे हाताळते आणि अहवाल देते यात क्रांती घडवून आणण्याचा आहे. म्हणजे संस्थेसाठी आहे डेटा कसे हाताळते आणि अहवाल देते या संदर्भातली माहिती या निवाहिका पोर्टलद्वारे मिळणार आहे. त्यानंतर आहे NATS 2.0 पोर्टल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजना 2.0 मराठीमध्ये त्याचा आहे की अर्थ राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजना 2.0 त्यालाच नॅशनल अप्रेंटिसशिप्स अँड ट्रेनिंग स्कीम 2.0 हे असं आहे. पोर्टलचे अनावरण केले आणि नवी दिल्ली येथे DPT म्हणजे थेट लाभ हस्तांतरण मोडद्वारे शिकाऊ विद्यार्थ्यांना 100 कोटी रुपयाचे स्टायपेंड वितरित केले. हा उपक्रम तरुणांचे कौशल्य आणि रोजगारावर सरकारचे लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. कोणतं NATS 2.0 हा पोर्टल कशा संदर्भात आहे तर तरुणांचे कौशल्य आणि रोजगारावर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी. त्यानंतरचं महत्त्वाचं पोर्टल आहे ई-उपहार पोर्टल. राष्ट्रपती भवन ई-उपहार या ऑनलाईन पोर्टलद्वारे राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवडक भेटवस्तूचा लिलाव करणार आहे. 25 जुलै 2024 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी सुरू केलेले ई-उपहार पोर्टल नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे विकसित केलेले आहे. कशा संदर्भात आहे तर राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवडक भेटवस्तूचा लिलाव करण्यासंदर्भात आहे ई-उपहार पोर्टल. त्यानंतरच्या पोर्टल आहे आयडियाज फॉर लाईफ पोर्टल. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 29 जुलै 2024 रोजी आयडियाज फॉर लाईफ पोर्टलचे अनावरण केले आहे. पर्यावरणास अनुकूल जीवनशैलीशी संबंधित वर्तणुकीबद्दल बदल घडवून आणणारी उत्पादने आणि सेवांशी संबंधित कल्पना आमंत्रित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक आणि संशोधन विद्वानांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिशन लाईफच्या जागतिक उपक्रमात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि प्रेरित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लक्षात ठेवायचं आयडियाज फॉर लाईफ पोर्टल असं नाव आहे. त्यानंतर आहे सिम्स SIMS 2.0 सिम्स पोर्टल. केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी 25 जुलै 2024 रोजी सिम्स 2.0 पोर्टलचे अनावरण केले. हे कशा संदर्भात आहे तर पोलाद आयात देखरेख प्रणाली असे त्यांचे पूर्ण रूप आहे. म्हणजे हे जे दिलेले आहे SIMS 2.0 सिम्स याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये की पोलाद आयात देखरेख प्रणाली, त्याला स्टील इम्पोर्ट इंग्रजीमध्ये आहे त्याचं पूर्ण रूप स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम.
ते त्याचे पूर्ण रूप आहे. आणि 2019 मध्ये सुरू करण्यात आलेले जे सिम्स आहे ते देशांतर्गत उद्योगांना तपशीलवार स्टील आयात डेटा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हे कशा संदर्भात आहे तर संदर्भात आहे. कोणतं सिम्स 2.0 पोर्टल उद्योगासंदर्भामध्ये आहे. त्यालाच म्हणजे पोलाद आयात देखरेख प्रणाली असं मराठीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचं पूर्ण रूप काय आहे स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम असं पूर्ण रूप आहे. तर महत्त्वपूर्ण आपण हे पोर्टल बघितलं जे IMP आहे थोडक्यातच दिलेले आहे. हे सॅम्पल कॉपी आहे त्यामधून आहे सिम्प्लिफाईड इयरबुक 2025. अजून पुस्तकामध्ये जास्तीचे पोर्टलसुद्धा देण्यात आलेले आहेत दुसरे. जर तुम्हाला हे अजून जास्तीची माहिती मिळवून घ्यायची असेल तर ही बुक तुम्हाला विकत घेता येऊ शकेल. तर बघा आपण सिम्प्लिफाईड पब्लिकेशनमधून हे महत्त्वाचे पोर्टल बघितले. हा व्हिडिओ इथंच थांबवते. महत्त्वपूर्ण आहे. इतर आता 2025च्या जेवढ्या पण एक्झाम होतील त्या एक्झामसाठी यातून 1-2 प्रश्न येऊ शकतो. महत्त्वाचा आहे म्हणून मी घेतला आहे. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.